नमस्कार, मी नितीन झालटे. मी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये मॅनेजमेंट काउन्सिल मेंबर आहे आणि आजचा जो अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्प समितीचा अध्यक्ष म्हणून मी आज विद्यार्थी केंद्रबिंदू मानून आजचा अर्थसंकल्प हा सादर केलेला आहे. यामध्ये आपण विद्यार्थ्यांसाठी डिग्री डिजिटायझेशन ऑफ स्टुडंट लेजरसाठी आपण 200 लाखाचा निधी राखीव केलेला आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना डिग्री सर्टिफिकेट लवकर मिळावं यासाठी याचा वापर आपण नकारात्मक आपण एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी सुद्धा आपण 1 कोटी निधी हा राखीव केलेला आहे. यामध्ये एआयचं शिक्षण विद्यार्थ्यांना मिळावं यासाठी आपण विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेणार आहोत. याचबरोबर आपण कुलगुरू कृती विज्ञान योजनेसाठी 5 लाखांची निधी राखीव केलेला आहे. विद्यापीठ प्रशाळा अंतर्गत शालेय क्रीडा स्पर्धांसाठी 2 लाख म्हणजे विद्यापीठाच्या अंतर्गत जेवढ्या स्कूल आहेत त्यांच्यासाठी 2 लाखांचा निधी राखीव केलेला आहे. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा आपण 20 लाखांचा निधी राखीव केलेला आहे, जेणेकरून यांना सुद्धा याचा वापर कसा करावा यासाठी त्यांच्यासाठी कार्यशाळा आपण या माध्यमातून आयोजित करून सर्व विद्यापीठाचे जेवढे कर्मचारी आहेत यांना सुद्धा या वापरता येईल याच्यासाठी आपण हा निधी राखीव केलेला आहे. आजचा अर्थसंकल्प आपण जर का बघितला तर हा विद्यार्थी केंद्रबिंदू म्हणून हा अर्थसंकल्प आपण आज सादर केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये याचं शिक्षण मिळावं आणि यामुळे आपले काम करण्याची पद्धत अधिकाधिक सोपी होईल, क्लिष्ट पद्धतीला दूर होऊन नवीन पद्धतीने काम करता येईल म्हणून आपण हा निधी आणि यासाठी आपण संपूर्ण महाराष्ट्रात आपलं पहिलं विद्यापीठ आहे की आपण यावर खूप जास्त भर दिलेला आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.